उपनयन, व्रतबंध किंवा मुंज हे नाव मुंजीतल्या कुठल्या विधीवरून पडलं? या शब्दाचा अर्थ, या विधीमागचा उद्देश आणि आता लवकरच सगळ्यांच्या परीक्षा संपून मुंजीचा सीझन येणार आहे. कारण मेमध्ये जनरली मुलांना सुट्टी असते आणि त्यामुळे तोच सगळ्यात बेस्ट पिरियड. मुंज वगैरे करायची असेल तर तुम्ही करू शकता. तर ह्या एपिसोडमध्ये मी मुंज किंवा मौंजी बंधन या विधीबद्दल माहिती सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर ही माहिती जाणून घ्यायची असेल तर हा एपिसोड शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी प्राची. आपण मुंज सिरीज या सिरीजमध्ये मुंजीत केल्या जाणाऱ्या विधींची माहिती घेत आहोत. अगदी मुंज जेव्हा बटूचे केस कापून त्या विधीला काय म्हणतात, जेव्हा बटू मुंजीसाठी तयार होतो, ते सगळ्या विधींची थोडक्यात माहिती आणि अर्थ आपण समजून घेतो आहे. त्यामुळे ते तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर या सिरीजचे सगळे एपिसोड्स बघा. आणि शिवाय या विधींबरोबरच मुंजीत जे मेन मंगलाष्टक असतं ते मंगलाष्टक आणि मातृभोजन ही 2 गाणी, शिवाय मुंजीचा मुहूर्त जेव्हा आपण करत असतो, मुंजीची डेट काढत असतो, तेव्हा पण मुहूर्ताच्या ओव्या म्हणतात, ती सगळी गाणीसुद्धा या चॅनलवर अव्हेलेबल आहेत. त्यामुळे तुम्ही हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिलेटिव्समध्ये किंवा ओळखीच्यांमध्ये ज्यांच्याकडे मुंज असेल त्यांना हे सगळं गाणी आणि माहिती नक्की पाठवा. सकाळपासून मुंज मुलगा हा मुंजीच्या तयारीला किंवा मुंज जेव्हा लागते, ॲक्च्युली मंगलाष्टक जेव्हा म्हणलं जातं त्याच्या पण आधी काही विधी केले जातात आणि मंगलाष्टकानंतर पण काही विधी असतात. त्या विधींपैकी मौंजी बंधन या विधीची माहिती आपण घेतो आहे. तर मौंजी बंधन या विधीवरूनच मुंज असं या कार्यक्रमाला नाव पडलं. तर यज्ञोपवीत हा संस्कार म्हणजे जो जानवं धारण करण्याचा संस्कार असतो तो झाल्यावर मौंजी बंधन हा संस्कार होतो. आणि त्या मुलाच्या आयुष्यात किंवा कोणाच्याही आयुष्यात जे काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स येणार आहेत किंवा संकटांचा सामना करण्यासाठी अगदी कंबर कसून बटूला तयार केलं जातं. आणि ह्याचाच एक उपाय म्हणून की संकटासाठी तो सगळ्या संकटांसमोर खंबीरपणे उभा राहावा, त्यांनी संकटांना तोंड द्यावं घाबरून न जाता, याच्यासाठी ती पावर यावी म्हणून मौंजी बंधन हा विधी केला जातो. मौंजी बंधन या विधीमध्ये मुंज या गवताचा धागा त्या बटूच्या कमरेभोवती बांधला जातो. मेखलेप्रमाणे म्हणजे कंबरपट्टा जसं आपण म्हणतो तसं कमरेच्या बाजूनी तो हे मुंज नावाचं गवत असतं, या गवताची दोरी बटूच्या कमरेला बांधली जाते. आणि शिवाय याचबरोबर त्याच्या हातात पलाश दंड दिला जातो. पलाश दंड म्हणजे पळस जे झाड असतं त्या पळसाच्या झाडाचा दंड. पलाश किंवा पळसचं झाड असं दिसतं आणि या झाडाचा दंड बटूच्या हातात दिला जातो. तर या पलाश दंडाचा काय उपयोग असतो तर सेल्फ डिसिप्लिन म्हणजेच आत्मशासन आणि सेल्फ प्रोटेक्शन म्हणजेच आत्मसंरक्षण या दोन्हीसाठी या पलाश दंडाचा उपयोग होतो. या एपिसोडमध्ये आपण मौंजी बंधन म्हणजेच ज्या विधीवरून या कार्यक्रमाला मुंज असं नाव पडलं त्या विधीची थोडक्यात माहिती घेतली. आणि आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये आपण मौंजी बंधन नंतरचा जो विधी असतो म्हणजे गायत्री मंत्र वगैरे त्याची माहिती घेणार आहोत. त्यामुळे तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांनाही पाठवा. शिवाय तुम्हाला खरंच मुंजीचे विधी ॲक्च्युली चालू असताना त्यांचा अर्थ जर का नीट समजायला हवा असेल तर त्या विधींचीही सगळी माहिती तुम्ही मुंज होण्याआधीच ती बघून ठेवू शकता. त्यामुळे तुम्हाला ते विधी चालू असताना अर्थ त्याचा ऑलरेडी समजलेला असेल. कारण त्या दिवशी ॲक्च्युली सगळं बटू ॲक्च्युली इतका दमलेला असतो की त्याला विधींचा अर्थ समजून घ्यायलासुद्धा तो शिवाय आजकाल काय फोटोज किंवा आउटफिट्स ज्याला आपण म्हणतो ते प्रत्येक विधीसाठी किंवा त्याच्याकडेच जास्त लक्ष असतं. त्यामुळे ॲक्च्युअल विधींचा अर्थ समजून घेणं राहूनच जातं. तर त्याच्याचसाठी आपण ही सिरीज घेऊन आलेलो आहोत. तर तुम्ही या सिरीजचे सगळे एपिसोड बघा, इतरांना पाठवा.
हे चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हे एपिसोड्स कसे वाटले ते मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.